नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मधील महत्त्वाच्या तरतुदी एकमेकांशी जोडून पाहणार आहोत. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, करदाता, विद्यार्थी आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या भविष्यासाठी दिशा ठरवणारा आहे. चला तर मग या अर्थसंकल्पातील मोठ्या निर्णयांचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर कसा होतो हे सविस्तरपणे समजून घेऊया. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर प्रणालीत एक ऐतिहासिक आणि दूरगामी बदल जाहीर केला. 1961 पासून लागू असलेला जुना आयकर कायदा रद्द करून 1 एप्रिल 2026 पासून नवीन आयकर कायदा लागू केला जाणार आहे. हा नवा कायदा अधिक सोपा, स्पष्ट आणि डिजिटल युगाशी सुसंगत असेल असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. गेल्या अनेक वर्षांपासून करदात्यांची तक्रार होती की आयकर कायदा खूपच गुंतागुंतीचा आहे. सरकारने आता ही गुंतागुंत कमी करण्याचा ठोस निर्णय घेतला आहे. नव्या आयकर कायद्यातील तरतुदी सर्वसामान्य करदात्यालाही सहज समजतील यासाठी अनावश्यक कलमे, गुंतागुंतीची स्पष्टीकरणे आणि क्लिष्ट प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात येणार आहे. याचा थेट फायदा म्हणजे आयकर विवरणपत्र भरताना सामान्य नागरिकांना चार्टर्ड अकाउंटंट किंवा कर सल्लागारांवर अवलंबून राहावे लागणार नाही. संपूर्ण प्रक्रिया अधिक डिजिटल, पारदर्शक आणि वेगवान होणार असून नोटीस तपासणी आणि परताव्याच्या प्रक्रियेतही स्पष्टता येईल. महत्त्वाचे म्हणजे आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे करदात्यांच्या बाबतीत स्थिरता राखण्यात आली आहे, ज्यामुळे करदात्यांना अचानक आर्थिक धक्का बसणार नाही. यासोबतच कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी नील डिडक्शन सर्टिफिकेट मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाणार आहे. तसेच आयकर परतावा भरण्याच्या अंतिम तारखांमध्ये बदल करून करदात्यांवरील वेळेचा आणि मानसिक ताण कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर प्रणाली सुलभ करत असताना सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या कृषी क्षेत्रावरही विशेष भर दिला आहे. कारण ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली तर देशातील एकूण मागणी, उपभोग आणि बाजारपेठ आपोआप बळकट होतील. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे अर्थसंकल्प 2026-27चे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यामधून स्पष्टपणे दिसून आले. बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता या सर्व गोष्टी लक्षात घेता शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या अर्थसंकल्पात डिजिटल शेती, आधुनिक सिंचन व्यवस्था, पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि उत्पादन क्षमता वाढवणाऱ्या तंत्रज्ञानासाठी निधी वाढवण्यात आला आहे. स्मार्ट सेन्सर्स, ड्रोन, हवामान आधारित सल्ला आणि डेटा आधारित शेती यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन निव्वळ उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन दृष्टीने ही गुंतवणूक शाश्वत शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे नारळ, काजू, कोको, अक्रोड आणि शेंगदाणा यासारख्या मूल्यवर्धित पिकांवर भर देण्यात येणार आहे. ही पिके केवळ देशांतर्गत नव्हे तर निर्यातीसाठीही मोठी संधी निर्माण करणार आहे. प्रक्रिया उद्योग, थेट बाजारपेठ आणि मजबूत पुरवठा साखळी उभी केल्यास शेतकऱ्यांना या पिकांमधून जास्त आणि स्थिर दर मिळू शकतात. कमी व्याजदरावरील कृषी कर्ज, पीक विमा योजना यांचा विस्तार आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या पिकांसाठी प्रोत्साहनात्मक योजना राबवून शेतकऱ्यांना अनुदानांवर अवलंबून न ठेवता स्वयंपूर्ण बनवण्याचा सरकारचा निर्धार आहे. ग्रामीण भागात उत्पन्न वाढले तर त्याचा थेट फायदा सेवा क्षेत्र आणि वाहतूक, पर्यटन उद्योगाला होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर सरकारने पर्यटन क्षेत्रासाठी मोठ्या आणि ठोस घोषणा केल्या आहेत. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी देशभरात 50 पर्यटन केंद्र विकसित केले जाणार आहे. यामागील उद्दिष्ट म्हणजे स्थानिक रोजगार निर्मिती आणि प्रादेशिक विकास. या पर्यटन केंद्रांमध्ये रस्ते, रेल्वे, विमानतळ कनेक्टिव्हिटी, हॉटेल्स, निवास व्यवस्था आणि मूलभूत सुविधा या मजबूत केल्या जाणार आहे. नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा, धार्मिक स्थळे आणि साहसी पर्यटन यांचा समन्वय साधून ही केंद्रे विकसित केले जाणार आहे. यामध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे ते बौद्ध सर्किट विकासावर. बौद्धगया, सारनाथ, कुशीनगर यासारखी स्थळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मोठी आकर्षणे आहेत.
बौद्ध सर्किट मजबूत झाल्यास परदेशी पर्यटकांची संख्या वाढेल, स्थानिक उद्योगांना चालना मिळेल आणि ग्रामीण भागात रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होतील. पर्यटन वाढल्यास हस्तकला, स्थानिक खाद्यपदार्थ, टूर गाईड सेवा, वाहतूक आणि लघु उद्योगांना मोठा फायदा होईल. यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता देखील आहे. या सर्व धोरणात्मक निर्णयांसोबत अर्थसंकल्पात सर्वसामान्य दैनंदिन खर्चांवर थेट परिणाम करणाऱ्या तरतुदी देखील करण्यात आल्या. कॅन्सरवरील काही महत्त्वाच्या औषधांवर आयात शुल्क सवलत देण्यात आल्यामुळे ही औषधे आता स्वस्त होऊ शकतात. गंभीर आजारावरील उपचार खर्च कमी करण्याच्या दृष्टीने हे सर्वसामान्यांसाठी मोठे दिलासादायक पाऊल मानले जाते. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही दिलासा देण्यात आला असून शिक्षणाशी संबंधित व्यवहारांवरील TCS दरात बदल करण्यात आला आहे. यामुळे एकूण खर्च कमी होऊन मध्यमवर्गीय कुटुंबावरील आर्थिक ताण हलका होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे मद्य आणि काही ग्राहक वस्तूंवर कर वाढवल्यामुळे त्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. GST आणि आयात शुल्कावरील बदलांमुळे काही वस्तू स्वस्त तर काही महाग होणार आहेत. एकंदरीत पाहता या अर्थसंकल्पाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर मिश्र स्वरूपाचा असला तरी आरोग्य, शिक्षण, शेती आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य यामधून देण्यात आले आहे. आपल्याला अर्थसंकल्प 2026-27 मधील काही तरतुदी कशा वाटल्या? आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बीजडंका चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या आर्थिक बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.